मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे। पण ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करावा अशी मागणी गौरी गर्जेंच्या कुटुंबाने केली आहे। अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबाने मानसिक छळ केल्यामुळेच गौरीने ही आत्महत्या केल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालाय। अनंत गर्जेच्या पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलंय। पण गौरी गर्जे यांची आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करावा अशी मागणी कुटुंबाने केली आहे। माझी मुलगी गेली ना, आता पुन्हा काय सांगू मी। माझी जायला गेली नव्हती ती। नका मला काही बोलायचं नाही सर, माझं लेकरू गेलं एवढं कधी कळाली सर? आता मला काय कळत नाही त्यातलं, त्यांनाच विचारा आता। माझी काय नका करू। मुलीच्या आई वडिलाला त्यांनी 2 महिन्यापासून सांगत होती ती, पण ते काय पुढं नातेवाईकाला बोलले नाही कधी की असा असा विषय। ते म्हणले मुलगी नांदती आपली, काय बोलायचं होऊन जाईन, पण ते टोकाचा पाऊल झाला त्यांचे वादावाद झाले। काल 1 वाजल्यापासून भांडणं चालू होती त्याची। मुलीच्या आईला डायरेक्ट काय म्हणतोय की माझ्यासमोर तुमच्या मुलीने फाशी घेतली आणि ती गेली म्हणून तो घेऊन आला हॉस्पिटलला घेऊन आल्यावरती हॉस्पिटलला सोडून तो निघून गेला। बीडवरून रडत आली इथपर्यंत 2 वाजता पोलीस स्टेशनला आली। आत्ता सकाळी FIR घेतलाय आणि मग त्याला पसार व्हायचं काम काय होतं? थांबायचं इथं नातेवाईकामध्ये बोलायचं काय मिळेल त्याला, त्याच्या पर्सनल गोष्टी तिला माहिती झाल्या म्हणून तो तिला टॉर्चर करायचा माझ्या बासीला। अनंत गर्जे हा पंकजा मुंडेंचा पीए आहे। अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं। गौरी पालवे या KEM रुग्णालयामध्ये डॉक्टर होत्या, पण पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा त्यांना संशय होता। गौरी यांच्यासोबत लग्न झालं तेव्हा अनंत गर्जे हा BDD चाळीत राहायचा। लग्नानंतर हे कुटुंब वरळीमधल्या एका मोठ्या टॉवरवर शिफ्ट झालं, पण शिफ्टिंग वेळी घरातलं सामान पॅक करताना गौरी यांना एक हॉस्पिटलची फाईल सापडली। या फाईलवर एका दुसऱ्याच महिलेचं नाव होतं। एका हॉस्पिटलमध्ये या महिलेचा गर्भपात झाला होता, पण त्या महिलेच्या नावासमोर पती म्हणून अनंत गर्जे यांचं नाव लिहिलेलं होतं। ही फाईल जेव्हा गौरीला सापडली त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता। यानंतर दोघांमध्ये अनेकदा वाद झाल्याची माहिती आहे। नणंद शीतल गर्जे आंधळे ही गौरीला मानसिक त्रास देत होती असा आरोप गौरी यांच्या मैत्रिणींनी केलाय। गौरी शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत ड्युटीवर होत्या। त्यानंतर घरी गेल्यावर संध्याकाळी 6:30च्या दरम्यान त्यांनी आपलं जीवन संपवलं। त्यानंतर अनंत गर्जेने पत्नीचा मृतदेह रुग्णालयात आणला। रुग्णालयातून गौरीच्या वडिलांना फोन लावून गौरीनं आत्महत्या केल्याचंही सांगितलं आणि त्यानंतर पत्नीचा मृतदेह रुग्णालयातच ठेवून अनंत गर्जे निघून गेला। तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती, ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले। त्यांची जी बहीण होती शीतल आंधळे, तिचं आईचं आणि वडिलांचं दोघांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ही गौरी तिच्या नंडेला सांगायची तर नणंद म्हणायची तुला नांदायचं आहे तर नांद, नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न करून घेऊ। ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या आणि काल ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती। त्यानंतर ती घरी गेली। जे बायकोशी चांगले वागत नाही, विवाह बाह्य संबंध आपल्याकडे संविधानामध्ये त्याच्यासाठी खास कायदे महिलांचे, त्याच्यात पण त्याला अटक केली पाहिजे किंवा जे काय खरं खोटं हे काढून तिला न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं। गौरी गर्जे यांचा पती आणि पंकजा मुंडेंचा पीए असलेला अनंत गर्जे हा सध्या गायब आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंनी पोलिसांना फोन करून योग्य तो तपास करावा असं सांगावं ही मागणी दमानी यांनी केली आहे। हा जो व्यक्ती होता अनंत गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये। मला दुःख हे का होत आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे।
ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते. दरम्यान या सगळ्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी अधिकृत निवेदन काढत पोलिसांनी योग्य तो तपास करावा असं म्हटलंय. पंकजा मुंडेंनी काय म्हटलंय तेही पाहूयात. 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यानं मला सांगितलं. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे. तसं मी पोलिसांना देखील सांगितलंय. गौरीच्या वडिलांसोबतही मी बोलले. ते प्रचंड दुःखात आहे हे मी समजू शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कुणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे समजणं अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्यानं मलाही अस्वस्थ वाटतंय असं निवेदन पंकजा मुंडे यांनी केलंय. पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिच्या नवऱ्यासह अख्ख्या कुटुंबाला जेलमध्ये जावं लागलं. त्यानंतर फलटणमधल्या संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातही तिचा छळ करणाऱ्यांना जेलचा दरवाजा पाहावा लागला. आता गौरी गर्जेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांनाही कडक शासन करण्याची मागणी होऊ लागली आहे. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.